आता काय करते? आता फर्स्ट इयर नाही, आपल्या घरचं सारखं दोन्ही आपल्या जवळचे, त्यामुळे काय नाही. तुम्ही विचारा नाव वगैरे. नमस्कार, मला कैलास तांबे. राहायला संभाजीनगरला आहे, संभाजीनगरला घर घेतलेलं आहे. तू स्वतः आला, स्वतः सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सगळं, त्यामुळे तुला कुठल्याही गोष्टीचं काही हे नाही. एकदम घरच्यासारखं आपलं काही अडचण नाही. निवांत नवीन ठिकाणी असं काहीच नाही. आणि कसं असतं माहिती का, आता आपण एकदम सगळ्या जवळच येतो बरोबर. बीकॉम घेतलं तर सी व्हायचं, बँकिंग शिकायची बँकिंग करायला त्याच्यानंतर शेजारीच सगळे क्लासेस सगळे शेजारीच जवळ जायची गरज नाही. इच्छा असेल ना, पाहिजे शिकायचं नाही शिकायचं असेल तर शिकायचं असेल ते शिकवायला असं काहीच नाही. मगाशी पप्पा म्हणले की आता साडी नेसलाय, तुला ड्रेस वापरायला काय नाही, घरच्यासारखं सगळ्या गोष्टी काही ड्रेस घातले तरी चालणार. काय प्रॉब्लेम एकदम म्हणजे शेअरच्या ठिकाणी शेअरच्या ठिकाणी गावाकडे जर वाटलं तर मग काय विषय नाही. मामाला आणायला पाहिजे तुमचं मामाचं काही काम होतं वाटतं. आमचं नियोजन अचानक ठरलं असं. आणि आता माझी बायको आहे, आता हिचं पण पूर्ण शिक्षण नंतर लग्नानंतर केलं असं. बीकॉम झालं कम्प्लीट, एमकॉम झालं तिचं असं लग्नानंतर. आणि झालं ते तर आम्ही पुण्यातून परतूर कसं केलं आमच्या आम्हाला माहिती. तुम्हाला तर तिथलं तिथं शाळा कॉलेज कॅम्पस सगळ्याच गोष्टी आहेत. आम्ही लग्न झाल्यावर घर घेतलं. माझा मुलगा आहे ना, छोटा मुलगा अक्षरशः मोठा मुलगा, तो रांगत होता, एवढ्याच रूम मध्ये राहत होता. असं लग्न झाल्यानंतर एवढ्या रूम मध्ये होता, डायरेक्ट राहायला फ्लॅटमध्येच गेलो. तो रांगायला लागला 3-4 महिने झाला आम्ही फ्लॅटमध्ये. तुमची तर सुरुवातीला सगळ्या गोष्टी खूप चांगलं. मी काय म्हणतो माहिती का, बीकॉम कुठे इथं करताय? आजच्या घडीला जसं 50-60 हजार रुपये महिन्याचं तसं आजच्या घडीला इन्कम आहे. तुम्हाला कुठं सांगितलं लोकांचं फक्त मला असतंय नोकरी पाहिजे. आपण बघतो नोकरी पाहिजे. ही सिस्टीम फक्त आपल्या महाराष्ट्रात. गुजराती माणूस एक पण म्हणत नाही की नोकरीवाला पाहिजे. तो म्हणतो पाणीपुरीवाला पण चालेल. रोजचा 1000-1200 देतोय ना घरी, महिन्याचे 45,000 होत आहे ना. नोकरीवाल्याला वाट पाहावं लागली पगाराची. पण डिफरन्स आहे. आता आपण 2200 रुपयात महिनाभर जेव घालतो, 15 रुपये घेतो. सांगत की ओपन कॉलेज 36 रुपयात पोट भर आहे. 36 रुपये बरोबर आहे ना. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी, बेनिफिट जास्त. तुम्ही पाहिलं तिथं आपलं टेबल द्या, खुर्च्या द्या. बँकिंग करते खूप चांगलं. म्हणजे तुम्हाला कुठं सांगणार, तुझी मेहनत करायची तरी तिची मेहनत आहे. तू शिकलीस ना, उद्या तू शिकून काहीतरी केलं, याचा बिझनेस आहे. दोघांचा आहे ना, किती भारी होणार ना सगळं. फ्युचरमध्ये तुम्हाला कुठं सांगितलं, लोकांनी उदाहरण दिलं पाहिजे, गजू सारखं तुझ्यासारखं असं आहे का नाही. असं हे होणार हे शून्यातून सगळं हे होतं ना. बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. सगळं चांगलं, काहीच नाही. मी काय म्हणतो तुम्हाला, आता हे आपलं सगळं म्हणजे जवळ जायला नाही, सगळ्या गोष्टी आपण नाही करतो. काय विषय नसतो.
शुद्ध शाकाहारी माळ येते तुला काय आता आम्ही जातात काय तुला काय? नाही का? मला नाही खात, मी पण खात नाही. मला नाही पण खात नाही. घरात कोणीच खात नाही. फक्त दाजी खाते आमची. मी खातो फक्त आमच्या घरात. पण आमच्या घरात अजिबात बाकी कोण नाही खात. ठीक आहे. ओके पाणी किती झालं? नाही, देतो आम्ही. ते टाकायची. तुम्ही लावा ना. नाही, नाही, हिच्या हातात देतो. तुम्ही द्या ना. हिच्या हातात दे पाणी. धरा. तुम्ही कुंकू लावा तिला. आणि पाया पड सगळ्यांच्या. तिथून पाया पड. तुम्हीच लावा ना. तुम्ही लावा ना ते. नाही तुम्ही लावा ना ते. तुम्ही लावा. अजित दाजी तुम्ही मोठे तुम्ही पाय पडले का पण? पाय पडले. अरे तुझे भाऊ. आमचं काय नाही आम्हाला म्हणून बघितलं. नाही, आपण एकीकडून भावकी बाबा ठीक आहे ओके ओके बेटा थँक्यू काय आता आम्ही हाय तिकडे राहिलोय, दिवस झाले.